राज्यात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक कंबरडं मोडलं असून पेट्रोल डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे जनतेचे जगणं अधिकच कठीण झाले। त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करावा, जेणेकरून पेट्रोल डिझेल स्वस्त होईल, अशी मागणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले की आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झालाय। खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसतोय। त्यातच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांनी जनतेची चिंता अधिक वाढली आहे। केंद्र सरकारकडून वारंवार इंधन दरवाढ केली जात असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत। मागील 10 दिवसात चौथ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आली असून पेट्रोलमध्ये 2 रुपये 61 पैशांची तर डिझेलमध्ये 2 रुपये 71 पैशांची वाढ झाली आहे। सध्या मुंबईत पेट्रोल 111 रुपये 12 पैसे प्रति लिटर तर डिझेल 96 रुपये 86 पैसे प्रति लिटर दराने विकलं जात असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केले। राज्य सरकारकडून पेट्रोलवर अंदाजे 25% व्हॅट आणि प्रति लिटर 10 रुपये 12 पैसे सरचार्ज तर डिझेलवर अंदाजे 24% व्हॅट आणि 3 रुपये सरचार्ज आकारला जात असल्याचं सांगत जयंतराव पाटील यांनी हे कर तातडीने रद्द करण्याची मागणी केली। या कठीण काळात सरकारने पुढाकार घेऊन जनतेला दिलासा देण्याची गरज आहे, असं आवाहन जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय। सांगली शहरासह परिसरात बकरी ईदचा सण गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। शहरातील मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील ईदगाह मैदानावर गर्दी केली आहे। शहरातील विविध भागात मुस्लिम समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने बकरी ईद साजरी केली आहे। येथील ईदगाह मैदानावर सकाळी नमाज पठण करण्यात आलं। नमाज पठण विश्रामबाग मस्जिदचे हाफिज मोहम्मद यांनी केले तर खुतबा पठण जामा मस्जिदचे हाफिज सदरे आलम यांनी केले। तसेच समाजातील लोकांना जोडण्यासाठी ईदगाह मस्जिदचे मौलाना तन्वीर यांनी काम पाहिलं। ईदगाह मैदानाबाहेर मुस्लिम बांधवांना जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, नगरसेवक मयूर पाटील आदी जण उपस्थित होते। नमाज नंतर कुर्बानीची धार्मिक प्रथा पार पाडण्यात आली। घराघरांमध्ये खीर, कुर्मा आणि इतर गोड पदार्थ बनवून पाहुणे आणि मित्रमंडळींचं स्वागत करण्यात आलं। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश दिलाय। अनेक ठिकाणी समाजातील गरजू नागरिकांना मदतीचा हात देत अन्नदान आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत। सणानिमित्त बाजारपेठांमध्येही चैतन्याचं वातावरण पाहायला मिळाले। कपडे, मिठाई, फळे तसेच अन्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती। लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आलाय। दरम्यान सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून संवेदनशील आणि सीमावर्ती भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। सांगलीतील रमामाता नगरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास दहशत निर्माण करणाऱ्या सुजोत उर्फ बाप्या सुनील कांबळे याला सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे। सायंकाळी त्याला रमामाता नगर भागात पोलिसांनी फिरवलं। भर चौकात त्याला कान पकडून उठाबशा काढायला लावल्या। यावेळी नागरिकांची गर्दी जमली होती। पोलिसांच्या तात्काळ कारवाईचं त्यांनी स्वागत केलंय। सुजोत उर्फ बाप्या कांबळे हा रमामाता नगरमध्ये राहतो। बुधवारी रात्री त्याने गल्लीत आरडाओरड करत दहशत निर्माण केली, त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती। सांगली शहर पोलिसांना हा प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। बाप्याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई केली। तसेच त्याची दहशत मोडीत काढण्यासाठी गुरुवारी सायंकाळी पोलीस पथकाने त्याला ज्या ठिकाणी दंगा केला होता त्या ठिकाणी फिरवलं। त्याने कान पकडून यापुढे असा प्रकार करणार नसल्याबद्दल माफी मागितली आहे। रमामाता नगरपासून ते 100 फुटीपर्यंत त्याला फिरवलं। यावेळी शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक सागर होळकर आणि पथकातील कर्मचारी उपस्थित होते। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी राज्य सरकारकडून ऐतिहासिक मिसिंग लिंकची उभारणा करण्यात आली आहे। 1 मे रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। मात्र या मिसिंग लिंकला अद्याप नाव देण्यात आलं नव्हतं। मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडवर स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांचे पोस्टर झळकावत लिंक रोडला स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे सांगली उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांनी केलाय। हरिदास लेंगरे यांनी आज मुंबई पुणे मिसिंग लिंक रोडवर जात एका मेंढपाळाच्या हस्ते मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर असं नामकरण केल्याचा दावा केलाय। गेले काही दिवसांपासून या मुंबई पुणे मिसिंग लिंकला स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर असं नाव द्यावं अशी मागणी होत होती। ईश्वरपूर येथे एका वृद्धाला तंबाखू देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या इराणी टोळीतील सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून सोन्याची चैन, अंगठी, दुचाकी आणि रोकड असा एकूण 3,20,300 रुपयांचा ऐवज जप्त केलाय। इकबाल हिम्मतलाल बेग असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगलीवाडी टोलनाक्याजवळ ही कारवाई केली आहे।
फिर्यादी आनंदा वडगावकर हे 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास ईश्वरपूर चौक चावडीजवळील किराणा माल दुकानाजवळ बसले होते. यावेळी अज्ञात दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी तंबाखू आहे का असं विचारून वडगावकर यांना वयाचा आणि कमी ऐकू येत असल्याचा फायदा उचलत त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची सोन्याची चैन आणि हातातील सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेत पलायन केलं. याबाबत त्यांनी ईश्वरपूर पोलिसात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणाचं एक पथक आज पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सांगलीवाडी येथील जुना टोल नाका येथे कर्नाटक पासिंगच्या दुचाकीवरून संशयित इक्बाल बेग फिरत आहे. पथकाने तातडीने बायपास मार्गावर सापळा रचून संशयित बेग याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सोन्याचे दागिने मिळाले. दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्याने ईश्वरपूर येथे एका वृद्धाला लुटल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून सोन्याची चैन, अंगठी आणि दुचाकी असा एकूण 3,20,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. महावितरण विभागाने पूर्वी शेतीसाठी 8 तास होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये 2 तासांची कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाणार आहे. सध्या तापमान वाढत असून ऊस, केळी, भाजीपाला आणि अन्य पिके शेतकरी जगवत आहे. सोयाबीनची पेरणी आणि टोकन सुरू आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे 8 तासांचा विद्युत पुरवठा करावा, अन्यथा सांगलीच्या महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत घेराव घालण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते संदीप राजोबा यांनी दिलाय. पुढे बोलताना संदीप राजोबा म्हणाले, आधीच शेतकरी सरकारच्या धोरणामुळे तसेच शेती कामातील मशागतीसाठी ट्रॅक्टरना डिझेल मिळत नाही. त्यातच भरीसभर म्हणून विद्युत महावितरण विभागाच्या या अवसान घातकी निर्णय आणि गलथान कारभारामुळे शेतकरी पुन्हा एकदा उद्ध्वस्त होणार आहे. जर आता लाईट मिळाली नाही तर शेतकऱ्याचा पूर्ण हंगाम वाया जाणार आहे. विद्युत पुरवठा हा तात्काळ पूर्वीप्रमाणे 8 तासांचा करावा. तसेच ग्रामीण भागामध्ये कोणतीही पूर्वसूचना व संमती न देता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवतायत ते तात्काळ बंद झाले पाहिजे. जर विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत केला नाही तसेच स्मार्ट मीटर बसवणं बंद केलं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसोबत महावितरण कार्यालयाच्या मुख्य कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कापूसखेड येथे जयंतीची मिरवणूक काढल्याचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ करत जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार रात्री उशिरा घडला. या हल्ल्यात मंडळाचा अध्यक्ष सौरभ सुहास धुमाळे गंभीर जखमी झाला. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात अॅट्रॉसिटी आणि मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. याबाबत सौरभ सुहास धुमाळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत नाईकल, सुशांत नाईकल, प्रसाद देसाई, अभिजित विकास धुमाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. सौरभ धुमाळे यांनी जयंतीनिमित्त 16 एप्रिल रोजी सायंकाळी पारंपरिक वाद्यासह मिरवणूक काढली होती. त्याचा राग प्रशांत नाईकलच्या मनात होता. बुधवारी रात्री 11च्या सुमारास प्रशांत नाईकलने सौरभ धुमाळेला फोन करून गावातील ज्योतिबा मंदिराजवळ बोलावलं. त्या ठिकाणी तो गेला असता तिथे प्रशांत नाईकल, सुशांत नाईकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे असे एकत्रित होते. त्यावेळी प्रशांत नाईकलने तू जयंतीची मिरवणूक काढतोयस काय, तुला मस्ती आली काय असं म्हणून सौरभला जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्याच्याजवळील कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने डोक्यात आणि डाव्या कानावर वार केला. त्यावेळी त्याच्यासोबत असणारे सुशांत नाईकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारा सुमित धुमाळे यालाही सुशांत नाईकल, प्रसाद देसाई, अभिजित धुमाळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यावेळी सौरभ धुमाळे आणि त्याचा भाऊ सुमित यास जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. कडेश्वर धाम अध्यात्म संस्था या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. समाजातील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अशा भोंदू प्रवृत्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी. यातील आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून जलद गतीने न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी केली आहे. भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या संस्थांची सखोल चौकशी करावी. पीडित मुलीला तात्काळ न्याय, संरक्षण आणि मानसिक आधार द्यावा. समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मिरज MIDC मधील दुर्गानगर चौकात एका टोळीने धारधार शस्त्राने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. यश मल्लिकार्जुन बजंत्री, विजय आनंदा कांबळे अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी संकेत अनिल कांबळे, सुनील मारुती जाधव, रियाज खान, साकिब अफसर शेख, शुभम संजय कारंडे, सम्यक उदयकुमार कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिरज MIDC मधील दुर्गानगर चौकात एका पानशॉप समोर सोमवारी रात्री 10च्या सुमारास फिर्यादी यश बजंत्री आणि त्याचा मित्र विजय कांबळे थांबले होते. यावेळी 3 मोटरसायकलीवरून आलेल्या 6 जणांच्या टोळक्याने अज्ञात कारणावरून त्यांच्या ताब्यातील धारधार एडका तलवारीने दोघांच्या डोक्यात, हातावर, पायावर वरमी वार केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगड फेकून मारले असल्याची तक्रार बुधवारी कुपवाड पोलिसात दाखल झाली. या प्रकरणी 6 जणांवर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस करत आहेत.